बाबरी वाचवण्यासाठी ज्यांनी इतका प्रचंड आटापिटा केला, बाबरी वाचवणं हे ज्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं होतं, अशा शरद पवारांना राम मंदिराच्या निर्मितीमुळे आनंद होईल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाहीये। शरद पवारांनी काँग्रेस सोडलेली आहे, काँग्रेसची मानसिकता सोडलेली नाहीये आणि काँग्रेसची मानसिकता म्हणजे हिंदू विरोध हा काँग्रेसच्या मानसिकतेचा पाया आहे आणि या हिंदू विरोधामध्ये हिंदूंवर अन्याय करणं येतं, हिंदूंचं खच्चीकरण करणं येतं आणि जमेल तेव्हा हिंदूंवर वरवंटा चालवणं सुद्धा येतं। पवारांच्या मानसिकतेमध्ये हा हिंदू विरोध ठासून भरलेला आहे। त्यामुळेच त्यांनी हिंदू दहशतवादाची थेअरी रुजवण्याचा प्रयत्न केला। हिंदू दहशतवादाचे ढोल बडवणारी चौकडी कोणती होती? पी चिदंबरम, सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग आणि आता चौथा मजबूत खांब होता शरद पवार। दंगली आणि बॉम्बस्फोटांचं खापर हिंदू तरुणांच्या डोक्यावर फोडायचं, त्यांना दहशतवादी ठरवायचं आणि तुरुंगात डांबायचं, हा या थेअरी मागचा उद्देश होता आणि हे तेच नेते होते। त्यांनी वारंवार असं सांगितलं की राम मंदिर निर्मिती झाली तर या देशामध्ये दंगली होतील, या देशाचे तुकडे होतील। आता यांची ही थेअरी गाडली गेलेली आहे। त्याचं दुःख स्वाभाविकपणे शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना असणार।